आमचे सन्माननीय मित्र आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब जेव्हापासून परिवहन मंत्री झाले तेव्हापासून सातत्याने एसटी महामंडळाला प्रॉफिटमध्ये आणण्याचं काम असेल, महिलांना 50% सूट देऊन एसटीमधनं प्रवास असेल, लहान मुलांना शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास असेल, अनेक उपक्रम त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला। तसाच आता RTO रोड सेफ्टी डिपार्टमेंट देखील त्यांच्या अंडर असल्यामुळे ज्या पद्धतीमध्ये सन्माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब वेगवेगळ्या योजना आणून जनतेपर्यंत पोहोचायचे, तशा पद्धतीत आमचे मित्र सरनाईक साहेब हे देखील पोहोचायचा प्रयत्न करत आहेत। या झेब्रूच्या माध्यमातून रोड सेफ्टी हा विषय त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर पुढे आणला आहे, ज्याचं मी स्वागत करतो आणि सामान्य जनतेपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, लोकांपर्यंत हा प्रश्न पोचावा यासाठी आम्ही सगळे मिळून या झेब्रूच्या माध्यमातून प्रयत्न करतो। धन्यवाद। आणि आपल्या कार्यालयाच्या आणि रस्ते सुरक्षिततेला प्राधान्य द्यायचं आवाहन हो ते आलेत तर शिरसाट साहेब आलेत का? मागे नाही भाई बघा सर सर चला घ्या भाई रोल बाजूला आहे ना आपला झेब्रू राज्यातील हो तुम्ही इकडे या ना हो संकल्प एक मिनिट शिरसाट साहेबांना देतो धर माझा हात नको देऊ शिरसाट साहेब या एक फोटो राहिला था। शिरसाट साहेब आपल्या कार्यालयामध्ये टेबलवर हा झेब्रू ठेवा आणि रस्ते सुरक्षिततेच्या साठी सगळ्यांना प्राधान्य द्यावं। अरे भोयर साहेबांना द्या असं आव्हान करा जेणेकरून रोड ॲक्सिडेंट होणार नाही, त्याचं प्रमाण कमी होईल। ठीक आहे, समोर तुमच्या कार्यालयाच्या टेबलावर हे ठेवा आणि रस्ते रोड ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी सगळ्यांना आवाहन चला बाईत बाई चला घ्या उदय रोल रोलिंग हा रोल। राज्यातील रस्ते सुरक्षेसाठी तुम्ही झेब्रू शुभंकर नेमका काय संकल्पना आहे, काय परिवहन खात्याच्या आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसापासून विशेष परिश्रम घेतले आणि आमच्याच डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या झेब्रूची निर्मिती झाली असं म्हणायला हरकत नाही। राज्यामध्ये आणि देशामध्ये रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे। ही वस्तुस्थिती आहे की आपल्या राज्यामध्ये हे प्रमाण अपघातांची मालिका जी आहे ती कमी होऊन ते प्रमाण मृत्यूदर हा कमी झालेला आहे, परंतु त्यावर न थांबता जास्तीत जास्त अजूनही कसे रोड अपघात होणार नाहीत आणि रस्त्यावरील वाहतुकीची समस्या जी आहे ती दिवसेंदिवस जी जटिल होत चाललेली आहे, त्यामुळे अपघातांची मालिका ही वाढत चाललेली आहे। प्रामुख्याने 40% अपघात हे 2 व्हीलरवरून प्रवास करणाऱ्या बाईकस्वारांमध्ये होते, तर 20% अपघात हे रस्ता ओलांडताना जे आपण झेब्रा क्रॉसिंग ज्याला म्हणतो त्या ठिकाणी होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आणि त्यामुळे परिवहन खात्यानं असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या राज्यामध्ये ही अपघातांची मालिका कमी व्हावी, अपघातांची संख्या कमी व्हावी, मृत्यूचं दर हे कमी होण्याच्या ऐवजी बिलकुल होऊ नये यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे। आम्ही आमचा हा झेब्रू शुभंकर जो सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी 24 तास कार्यरत असणार आहे, जनजागृतीच्या माध्यमातून त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा तो पोहोचेल आणि लोकप्रतिनिधींच्याकडे हजारो लोक येत असतात, त्यांच्या टेबलवर जर झेब्रूची प्रतिकृती ठेवली तर रोड ॲक्सिडेंटच्या बाबतीत जनजागृतीला चालना मिळेल। हा हेतू लक्षात ठेवून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल झेब्रू शुभंकरचं लॉन्चिंग करण्यात आलं। आज आम्ही ह्या सभागृहातील सर्व सदस्यांना झेब्रूची जी प्रतिकृती आहे ती भेट देतोय आणि त्यांना आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या टेबलवर ही प्रतिकृती ठेवावी आणि जनतेला आवाहन करावं की ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी ह्या झेब्रू शुभंकरचा विचार तुम्ही हा विषय घेऊन ताबडतोब याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी मंत्री ह्या खात्याचा म्हणून मला सहकार्य करावं। शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतो, तो ट्रॅफिक जामची
कोंडी सोडवण्यासाठी झेब्रूची बघा मदत मिळेल. सगळीकडे झेब्रूची मदत ही लागणारच आहे. ट्रॅफिकची समस्या असू द्या, रस्ते ओलांडताना जे काही अपघात होतात ती समस्या असू द्या, किंवा टू व्हीलरवाले जे बेदरकारपणे गाडी चालवतात त्यावेळेस त्यांचं अपघात होतो आणि त्यामुळे मृत्युमुखी पडले जातात, त्यामध्ये असू द्या. प्रत्येक ठिकाणी झेब्रूचा हा वापर केला जाईल आणि त्या माध्यमातून जनजागृतीची मोहीम फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून, परिवहन डिपार्टमेंटच्या माध्यमातून राज्यामध्ये ठिकठिकाणी जिल्ह्यात राबवली. सर, रस्ता सुरक्षा सप्ताह हा साजरा केला जातो जानेवारी महिन्यामध्ये. हा झेब्रू आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत राहील. आता चालता फिरता झेब्रूच विधिमंडळाच्या आवारात आम्ही आणलेला आहे, जेणेकरून ह्या जनजागृती फार मोठ्या प्रमाणात केली. पहिला प्रश्न आहे माझा, झेब्रूची हात मिळवा.